नमस्कार. ऑपरेशन सिंदूर म्हणजे फक्त दोन देशांमधलं युद्ध नव्हतं, तर जगाला आपण संदेश दिला. दहशतवाद जिथे जिथे असेल त्याचा बिमोड हा भारताच्या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल आणि त्यासाठी म्हणून चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला सिंदूरच्या माध्यमातून देण्यात आलं. जगात पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे अपप्रचार करण्याचाही प्रयत्न केला, पण त्यालाही चोख असं प्रत्युत्तर हे भारत सरकारनं दिलं आहे. त्यासाठी विविध देशांमध्ये खासदारांची पथकं पाठवण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून भारताची मुख्यतः भूमिका काय आहे, भारतानं मुख्यतः पाकिस्तानवर कशा स्वरूपात आणि का म्हणून हल्ला केला हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. आणि त्यातून येत्या काळातला भारताचं आंतरराष्ट्रीय संबंध कसे असतील, पावलं कशी असतील याचेही संकेत दिले गेले. अशाच एका डेलिगेशनमध्ये आपले महाराष्ट्राचे खासदार श्रीकांत शिंदेही होते. त्यांच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेमध्ये एक शिष्टमंडळ गेलं होतं. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, मुख्यतः या शिष्टमंडळाच्या माध्यमातून काय साध्य झालं ते. श्रीकांतजी, खूप खूप स्वागत. नमस्कार. श्रीकांतजी, खरं तर खासदार म्हणून तुम्हाला मिळालेली संधी ही निश्चितपणे गौरव होता, तुमचाही महाराष्ट्राचाही, की देशाचं प्रतिनिधित्व तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर करत होता. दक्षिण आफ्रिकेसारख्या देशामध्ये तुम्ही गेलात. मुळात अशा शिष्टमंडळांच्या माध्यमातून आपण प्रचार करावा किंवा आपलं म्हणणं मांडावं, याचा निर्णय कोणत्या टप्प्यावर झाला आणि त्यामध्ये तुम्हाला सामावून घ्यावं हा निर्णय कुठे झाला? ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची बाजू आणि भारत कशाप्रकारे दहशतवादाशी इतक्या वर्षापासून लढा देतोय आणि कशाप्रकारे भारत नेहमीच एक शांतिप्रिय देश राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा हमले झाले त्याला प्रत्युत्तर म्हणून फोर्सफुली भारताने उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर पण 15 दिवसानंतर आपण केलं आणि तो आपला हक्क आहे. आपला सेफगार्ड करणं, आपल्या भारताची सुरक्षा हा भारताचा हक्क आहे. म्हणून ऑपरेशन सिंदूर टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सवरती, कॅम्प्सवरती त्यांना न्यूट्रलाइज करण्यासाठी केलं. अशा परिस्थितीमध्ये भारत हे जो आउटरीच प्रोग्राम केला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, हा यासाठी केला की आता दहशतवाद जो आहे फक्त भारत आणि पाकिस्तानपुरता मर्यादित नाही आहे. हा जो दहशतवाद आहे हा पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. भारत खूप कॉम्पिटंट आहे, केपेबल आहे, प्रत्येक दहशतवादाशी लढण्यासाठी लढत आलेला आहे. पण आता वेळ आलेली आहे की सगळ्या जगाने या दहशतवादाच्या विरोधामध्ये एकत्र आलं पाहिजे. हा मूळ उद्देश या आउटरीच प्रोग्रामचा होता, शिष्टमंडळाचा होता आणि त्याच्यामध्ये मलाही देखील समाविष्ट करून घेण्यात आलं. मी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका तरुण खासदारावरती एका डेलिगेशनची जबाबदारी दिली, त्याला लीड करण्याची संधी दिली.